घेतला तरी मागून आली तिकट झालीस तू. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला नवरा विकताना नाही लाज वाटली, आता कशी भांडतीयस? हा हे बघ, जे काय झालं ते झालं, पहिलं त्यांना बोलव. काय झालंय कावेरी, का ओरडतीये? ओ तात्या लय आजारी आहेत, प्लीज चला माझ्यासोबत, ऐका माझं. हे बघ, आज आमचा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन आहे, तेव्हा मला तिच्या शब्द बाहेर जाता येत. ते येणार नाही. हे बघा, इथं माणूस मारायला टेकलंय आणि तुम्हाला फिरायला जायचं सुचलंय का? हा मग माझा नवरा आहे, तो माझ्याच कामासाठी येणार. तुझं काय समज? बाजूला तू मध्ये येऊ नकोस, कळलं ना? ऐका माझं, तुम्ही चला. कावेरी हे बघ, आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे मी तिला विकलेलं आहे, तिने माझे पैसे मोजलेले आहेत. सगळं मला मान्य आहे, पण आता तात्यांना तुमची जास्त गरज आहे. हा मग मोठे जावई, तुम्हाला कळतं का नाही का? अगं मग आहेत ना तुझ्याकडे एवढे सगळे पैसे, मग जा ना ते पैसे घेऊन. हे घे बाई तुला तुझे पैसे. मला पैसे नकोय, पण मला माझा नवरा पाहिजे. का? मला माफ कराव. या पैशाने मी सगळं काय विकत घेईल, पण नवरा नाही मला परत भेटणार. हेच तुला मला समजून सांगायचं होतं. आता डोळे उघडले ना तुझे. अगं पैशाने सगळं विकत घेता येतं, पण नाती विकत घेता येत नाही. प्रत्येक गोष्ट पैशात नको बघत जाऊ. पैसा काय ग, आज आहे तर उद्या नाही, पण माणूस, नाती, माणुसकी विसरून चालणार नाही ना. बरोबर आहे ना मॅडम? बरोबर आहे ताई. पैशाला जास्त महत्त्व देण्यापेक्षा माणसाला जास्त महत्त्व द्या, कारण पैसा माणूस कमवू शकतो, पण माणूस गेल्यावर तुम्ही काय करसाल? आज बघितलं ना, तुझे वडील आजारी आहेत, शेवटच्या टप्प्यावर आलेत. त्यांनी काय मागितलं? पैसा मागितला. त्यांनी शेवटी तुला आणि मलाच बोलवलं ना तिथं. हेच मला तुला सांगायचं होतं. माझं खरंच चुकलं, मला माफ करा. घ्या समजून आता. अगं पैसा पैसा काय आपण कमवूच, पण नवऱ्याचं प्रेम तुला कधी दिसलं नाही का ग? चला मी येते, एवढंच तुम्हाला रिअलाइज करून द्यायचं. आणि हा, आम्ही हे सगळं नाटक केलं होतं तुला समजून सांगण्यासाठी. आमचं लग्न नाही झालेलं, हे सगळं खोटं आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा. राहू द्या ताई, तुमच्या ह्या नाटकाने मला चांगलीच बुद्धी घडवली. चला मी येते. बरं ठीक आहे, आपण पण आता तुझ्या वडिलांकडे जाऊ. चला. चल पुढं.